श्रीराम समर्थ। गोपाल कृष्ण भगवान की जय। जगामध्ये दोन प्रकारचे वाद उपलब्ध आहेत. एकाला प्रारब्धवाद म्हणतात आणि एकाला प्रयत्नवाद म्हणतात. प्रारब्धवाद असा असतो की यामध्ये जे काही आपल्या आयुष्यात घडेल, जे काही आपल्या जीवनात घडेल, जे काही आपल्या प्रपंचात घडेल, जे सुखदुःख आपल्या वाट्याला येईल किंवा जे काही परिणाम आपल्या कर्मफळाचे आपल्याला भोगावे लागतील, या साऱ्या गोष्टी आपल्या प्रारब्धाने अगोदरच निश्चित केलेल्या असतात. याच्या बाहेर तुम्हाला एक कणभर सुद्धा जास्त मिळत नाही किंवा कणभर सुद्धा कमी मिळत नाही. परंतु असं जरी असलं तरी माणसाला मात्र प्रयत्न केल्याशिवाय चैन पडत नाही. प्रारब्धवाद कितीही जरी आपण पटवून दिला, समजून सांगितला आणि या सगळ्या गोष्टी जशा घडणार आहेत तशाच घडणार आहेत, तू कितीही जरी प्रयत्न केलेस तरी जे होणार आहे तेच होणार आहे, हे जरी आपण कितीही सांगितलं तरी लोक ऐकत नाहीत. उदाहरण द्यायचं झालं, समजा एखाद्या मोठ्या सत्पुरुषाने किंवा संत सज्जन पुरुषाने तुम्हाला सांगितलं की तुमच्या मुलीचं लग्न व्हायचं आहे आणि तिचा जो होणारा नवरा आहे तो स्वतःहून तुमच्या घरी चालत येईल. असं जरी एखाद्या सत्पुरुषाने आपल्याला सांगितलं तरी आपण त्या माणसाची वाट बघत थांबू का? आपण आपल्या मुलीला 4 ठिकाणी दाखवणं सुरूच ठेवतो आणि आपण प्रयत्न करत राहतो. परंतु प्रारब्धामध्ये जे काही घडलेलं असतं, म्हणजे त्याच मुलाशी तिचं लग्न होणार असतं आणि जे सत्पुरुषांनी आपल्याला सांगितलेलं असतं की तो नवरा मुलगा स्वतः तुमच्या घरी चालत येईल, आणि नेमकं तसंच होतं आणि तोच मुलगा हिला पसंत पडतो आणि त्यालाच ही पसंत पडते. तोपर्यंत आपण या मुलीला कितीही ठिकाणी दाखवली तरी सगळीकडून नकारच येतो. एकतर मुलीला आवडत नाही किंवा मुलाला आवडत नाही. आणि म्हणून जे काही घडणार आहे ते तुमच्या प्रारब्धाप्रमाणेच घडणार आहे. हे जरी खरं असलं तरी माणसं मात्र प्रयत्न करत राहतात. माणसांना प्रयत्न केल्याशिवाय चैन पडत नाही. महाराज काय म्हणतात बघा. आपले महाराज जे आहेत ना, ते तुम्हाला प्रत्येक वेळेला सुवर्णमध्ये सांगत असतात. ते म्हणतात, ठीक आहे, तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत ना, मग प्रयत्न चालू ठेवा, तुमच्या मुलीला 4 ठिकाणी दाखवत राहा. परंतु करता प्रभू श्रीराम आहे. राम इच्छा राम करता हा मंत्र सतत म्हणत राहायचा. म्हणजे मग आपण केलेल्या कर्माचं बंधनही राहणार नाही आणि कर्मफलाची सुखदुःखही भोगावी लागणार नाही. म्हणून महाराज म्हणतात, कर्म तर करायचं आहे, परंतु कर्माच्या बंधातून किंवा सुखदुःखाच्या फळाच्या परिणामापासून जर आपला बचाव करून घ्यायचा असेल तर कर्म करताना भगवंताच्या स्मरणामध्ये कर्म करायचं आणि फळ तो देणार आहे याचं भान ठेवून कर्म करायचं. मन शांत ठेवायचं. कारण तो करता आहे म्हटल्यानंतर त्याच्या मनात काय चाललंय किंवा तो केव्हा काय करेल हे आपल्याला माहीत नाही आहे. आणि म्हणून
आपल्या जीवनात उद्या काय होणार आहे कुणास ठाऊक. आपण उगीचच काळजी करत बसण्यात किंवा हळहळ करत बसण्यामध्ये काय अर्थ आहे. म्हणून राम इच्छा राम करता ही भावना ठेवून आपण जर कर्म करत राहिलो तर काही दिवसांनी काही वर्षांनी कर्म करण्याची प्रवृत्तीच नाहीशी होईल आणि मग आपल्याला सुखदुःखाची बाधा होणार नाही. ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये हेच सांगायचं. ते म्हणतात, अर्जुना, कर्म करणं एवढंच तुझ्या हातात आहे रे बाबा, नाही का. जसं मगाच्या उदाहरणामध्ये मी सांगितलं, त्या वडिलांच्या हातात काय आहे, मुलीला 4 घरी दाखवणं, एवढंच त्यांच्या हातात आहे. पण पसंती नापसंती त्यांच्या हातात नाहीच आहे, नाही का. आपला माल कितीही जरी चांगला असला तरी गिऱ्हाईकाला तो आवडला पाहिजे ना. अहो, आपण फार मोठं दुकान चालू करू, सगळी शोकेस सजवून ठेवू, छान छान मॉडेल्स आपण दारामध्ये उभे करू, एअर कंडिशन दुकान सुरू करू, पण इतकं सगळं करून सुद्धा गिऱ्हाईक येणं आपल्या हातात नाहीच आहे. आणि आपला माल गिऱ्हाईकाला आवडेल हे काही सांगता येत नाही. आणि म्हणून महाराज काय म्हणतात, तू कर्म कर, पण त्याचं फळ काय मिळेल किंवा त्या कर्माचे परिणाम काय होतील हे मात्र तुझ्या हातात नाही. इथे एक गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवा, याला विवेकाचा भाग असं म्हणतात. मनुष्याच्या बुद्धीचं हेच वैशिष्ट्य आहे की त्याची बुद्धी विवेकाने विचार करू शकते. विचार तर्कशुद्ध असले पाहिजेत आणि सत्य शोधण्याकडे त्या विचारांचा कल असला पाहिजे, असं ज्ञानेश्वर महाराज इथे स्पष्टपणे सांगतात. म्हणून त्यांनी 2 शब्द आवर्जून वापरलेले आहेत. कुठले? पहिला शब्द वापरला आहे आत्मानात्मविवेक, म्हणजे आत्मा काय आणि अनात्मा काय या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे. आणि दुसरा शब्द वापरला आहे सारासार विवेक, सार काय आहे आणि असार काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. माणसाची बुद्धी तरल असते, परंतु भावना जरी आल्या तरी ती तरल बुद्धी काम मात्र करत नाही. हीच खरी अडचण आहे. अर्जुनाला सुद्धा प्रश्न त्यामुळेच पडला की युद्ध केलं पाहिजे हा बुद्धीचा निर्णय आहे, परंतु भावना त्याच्या मनामध्ये अशा आहेत की हे सगळेजण माझे आहेत आणि मी यांना कसा मारू. हीच तर खरी अडचण आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मानवी जीवनामध्ये आपल्याला देखील अर्जुनासारख्या प्रसंगाला सामोरं जावं लागतं. हे करू की ते करू, असं करू की तसं करू, करू की करू नको, असे जेव्हा आपल्याला प्रश्न पडतात त्यावेळेला योग्य निर्णय घेणं हे सारासार विवेकाचंच काम आहे. आणि सारासार विचार करूनच आपण निर्णय घेतला पाहिजे. खरं काय आहे आणि खोटं काय आहे, योग्य काय आहे आणि अयोग्य काय आहे, चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे, आत्मा काय आहे आणि अनात्मा काय आहे, सार काय आहे आणि असार काय आहे, हे समजून घेणं यालाच ज्ञान प्राप्त करून घेणं असं गीता म्हणते. आणि म्हणून गीता आपल्याला काय शिकवते तर विचार विवेकाने कसा करावा हे शिकवते. म्हणून गीता ही ज्ञानप्रधान आहे असं म्हटलं जातं. आणि गीतेचं खरं कार्य काय असेल तर आपल्या सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये, बुद्धीमध्ये, विचारांमध्ये असणारं अज्ञान नाहीसं करणं हेच गीतेचं खरं काम आहे. आणि ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय अज्ञान नाहीसं होत नाही.
ज्ञानाशिवाय माणसाचं जीवन सुखी होत नाही. आणि म्हणून जे सत्य आहे, जे खरं आहे, जे कायमचं आहे, त्याचं जर ज्ञान झालं तरच माणसाचं जीवन सुखी होईल. आणि यालाच सत्याचं ज्ञान किंवा आत्मज्ञान असं म्हटलेलं आहे. आता सत्य का म्हणायचं? कारण जे कायम राहणार आहे आणि ज्यामध्ये कधीच काही बदल होणार नाही अशा गोष्टीला सत्य म्हणायचं. शंकराचार्यांनी सत्याची व्याख्याच अशी केलेली आहे की नित्यम अविकारी तथैवच. जे नित्य आहे आणि ज्याच्यामध्ये विकार संभवत नाहीत, जे कधीच बदलत नाही आणि जे कायम असतं तेच सत्य असतं. एक इंग्लिशमध्ये सुंदर वाक्य आहे, ट्रूथ म्हणजे सत्य इज दॅट विच इज अनअल्टरेबली देअर. अनअल्टरेबली म्हणजे ज्याच्यामध्ये बदल करता येत नाही, आणि देअर म्हणजे तिथे कायम ते असतं. जगात सत्य काय आहे हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर देह आणि आत्मा यामधला भेद आपल्याला कळावा लागतो. हा एकदा का कळला की खरा मी आणि खोटा मी यामध्ये आपल्याला फरक आहे हे लक्षात येते. आज काय झालं आहे, आपल्या सगळ्यांची बुद्धी देहबुद्धीने व्यापलेली आहे आणि म्हणून हा देह म्हणजेच मी असं आपण मानतो. पण जेव्हा आपल्याला ज्ञानेश्वरीसारखे ग्रंथ वाचून थोडं कळायला लागतं तेव्हा हा देह म्हणजे मी नाही याची जाणीव होते. आणि खरा मी कोण आहे तर या देहाला चालवणारा, या देहाकडून कार्य करून घेणारा, या देहावर नियंत्रण ठेवणारा असा जो परमात्मा परमेश्वर आहे, त्याचा अंश जो माझ्या देहामध्ये आहे तो आत्मा म्हणजे मी खरा आहे हे आपल्याला समजू लागतं. एक माणूस होता, तो ईश्वराला मानत नव्हता, परंतु तरीसुद्धा त्याने सत्य काय आहे हे शोधलं. पुढे तोच फार प्रसिद्ध झाला आणि कपिलाचार्य असं त्याचं नाव या संपूर्ण जगामध्ये गाजलं. हा कपिल महामुनी जर झाला नसता तर आज आपल्याला जे काही वेदांत समजतं आहे किंवा वाचायला मिळतं आहे किंवा ज्या वेदांताची आज चर्चा होताना दिसते आहे ती अशी झाली नसती. वेदांताने कपिल महामुनींचं तत्त्वज्ञान अगदी जसंच्या तसं स्वीकारलेलं आहे. हा कपिल महामुनी इतका ज्ञानी होता की तो वयाच्या 6व्याच वर्षी सत्य शोधण्यासाठी घर सोडून वनामध्ये जाऊ लागला. त्यावेळेला त्याची आई असणारी देवहूती ही रडू लागली. आपली आई का रडते आहे याचं आश्चर्य वाटलं आणि म्हणून आईचं दुःख कमी करावं, तिला होणारा त्रास नाहीसा करावा या भावनेने या कपिल महामुनींनी म्हणजे 6 वर्षाच्या या बालकाने आपल्या मातेला जे ज्ञान सांगितलं तेच सांख्य ज्ञान म्हणून या जगामध्ये प्रसिद्ध झालं. त्या कपिल महामुनींचं म्हणणं असं होतं की या जगामध्ये आपल्याला फक्त 2 गोष्टी दिसतात, एक कायम टिकणारी आणि एक नष्ट होणारी. न टिकणारी गोष्ट कुठली आहे तर ही सारी सृष्टी, ही सारी प्रकृती आणि या प्रकृतीचाच एक भाग असणारी आपली ही देहयष्टी. प्रकृती का नाहीशी होते? कारण ती विकृत होते म्हणून. पहा काय सुंदर आहे, जे विकृत होतं त्यालाच प्रकृती म्हणतात.
कारण ती सारखी बदलत असते, तिच्यामध्ये विकार होत असतात, ती लहान होत असते, मोठी होत असते, नाश पावत असते. याच्या उलट जी वस्तू जशी आहे तशी कायम राहणारी असते त्या वस्तूला कपिल महामुनी पुरुष म्हणतात किंवा आत्मा म्हणतात. अगदी थोडक्यात जवळचा किंवा शॉर्टकट मार्ग जो काय असेल, आणि हे जर आपल्याला थोडक्यात समजून घ्यायचं असेल तर आपण विचार हाच करावा की मी मेल्यानंतर माझ्याबरोबर काय येणार आहे आणि मी मेल्यानंतर माझ्याबरोबर काय काय येणार नाही याचा विचार करावा. आणि जे आपण मेल्यानंतर सुद्धा आपल्याबरोबर येईल अशाच गोष्टी आपण केल्या पाहिजेत, असं गोंदवलेकर महाराज सुद्धा आपल्या सर्वांना ठासून सांगतात. ते म्हणतात तुमच्याबरोबर काय येणार आहे आयुष्यामध्ये, तर तुम्ही केलेलं पुण्य, तुमचे सद्गुरू, त्यांनी केलेली कृपा, गुरुकृपा, तुम्ही केलेलं साधन, तुमचा अभ्यास, तुमची तपश्चर्या आणि जे काही ज्ञान प्राप्त करून घेतलेलं आहे तुम्ही आत्मज्ञान, याच गोष्टी फक्त आपल्याबरोबर येणार आहेत. आणि जे काही भगवंताचं स्मरण तुम्ही करता, जे काही नाम घेता, ते नाम तेवढं तुमच्याबरोबर राहणार आहे. बाकी सगळ्या गोष्टी जशाच्या तशा इथेच राहणार आहेत. आपण रिकाम्या हाताने आलेलो आहोत आणि रिकाम्या हातानेच जाणार आहोत. गोपाल कृष्ण भगवान की जय.